हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज जरा उशीरच झाला. व्हिडिओ अपलोड करायच्या नादात किती गेलाय नेट स्लो चालतं घरी, त्याच्या नादात जरा उशीरच झाला. आणि सकाळीच खरं तर मळ्यात औषध फवारायचं होतं जाऊन, म्हणजे गहू पेरलेला ना, त्या गव्हावर तणनाशक फवारायचं होतं. तर तणनाशक फवारायला जरा उशीर केला, कारण गवत नव्हतं उगवलं त्याच्यात. मध्ये पाण्याला पण लांबण लागली. खरं तर गेल्या आठवड्यातच फवारायचं होतं, पण आमच्याकडे लाईटीचे घोटाळे झाले होते आणि जवळजवळ चांगलं 4-5 दिवस आमच्याकडे लाईट नव्हते. म्हणजे कोणाच्याच घरी लाईटी नव्हती. अर्ध्या वस्तीवर लाईट होती, अर्ध्या वस्तीवर लाईट नव्हती. मग त्याच्यामुळे मळ्यातलं भरणं पण राहून गेलं होतं. मग भरणं केल्याशिवाय कसं तणनाशक फवारायचं ना, म्हणून मग ते तसंच ठेवलं होतं फवारायचं. तर त्याचा आज मुहूर्त लागला. आणि गायांना वैरण करायच्या आधी मी ह्या शेळ्यांना वैरण केली होती. मी विचार करते, वैरण केली तरी पण का शेळी ओरडती, करडू कुठं गेलं का काय. तर ही पिटकुली बघा माझी बाहेर बसली, ही चिटकुली पाटरू. आणि बोकड बघा इकडं आज जाऊन बसले जाळीमध्ये. हिने ह्या बोकडांनी कोंबडीच्या घरावर कब्जा केलाय आणि आतमध्ये लपून बसल्या. आत गेला असं बाहेरून दरवाजा लागला असेल तर शेळीचा आणि त्या बोकडाचा कालवा उठला होता नुसता सोडवण्यासाठी. तर हे असे असतात बघा कलाकारी. घरी असल्यावर लक्ष राहतं माणसाचं, आणि घरी कोण नसेल ना तर थोडं हे असं असते. बघायला कोण नसलं की आता ही शिर्डी पण वरडच राहिली असती आणि कुणी बघितलं पण नसतं. तर असो, मी आता चालली मळ्यात. 4ची वैरण आज 3 वाजताच करायला घेतली, कारण आपल्याला मळ्यामध्ये आता फवारायला गेली तर 7 पंपचं औषध फवारायचे. मग म्हणलं यायला किती वेळ लागेल किती नाही, म्हणून गुरांना वैरण लवकर करून घेतली. आणि कसं फवारता यायचं आणि वैरण करून जायचं, तसं मळा जास्त लांब नाही, पण तरी पण म्हटलं वैरण करून गेलेलं बरं. तर मंडळी, आता आपण निघालेलो आहेत मळ्यात गव्हावर तणनाशक फवारायचे. आणि इकडं आपलं संसार काढून ठेवलाय. व्हिडिओ काढायसाठी ही घेतले, स्टँड घेतले आणि पंप काढून ठेवले. जायच्या आधी काय करते, कोंबड्यांना थोडं खायला टाकते. काय होतंय, बाहेर ससा येतोय. आणि या बाहेर ससा तिकडे पटांगणात गेली ना कोंबडी की बाहेर ससा येतोय. घार म्हणजे घारीचाच एक प्रकार असतो बाहेर ससा. ससाना जरा चपळ असतो तो. तर मी गेली की मग कोंबडी तिकडे गेली तर मग लागली पिलांची वाट. घरी असल्यावर कसं लक्ष ठेवतो ना आपण, म्हणून मग थोडंसं म्हणलं आधी खायला टाकावं. लक्षात आलं पटकन. गुरांची वैरण काढी वगैरे झालेली आहे. नाही दिसत तिकडे, जास्त उजेड दिसतोय ना म्हणून नाही दिसत मागे. तर चला आता मळ्यात जाऊनच भेटूया आपण. आणि ही सगळी गुरं माझी एवढी कलाकार आहेत ना, तुम्हाला काय सांगायचं. प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या सवयी आहेत. आणि पहिली सवय तर माझी जी आता येलेली शिर्डी आहे ना, जी पाटरू, जिला मी चिंकी म्हणते, तिची एक घाणेरडी सवय सांगते तुम्हाला. तिला एक पाट आणि एक बोकड झाले, म्हणजे एक मुलगा आणि मुलगी झाली. तर ती फक्त बोकडालाच पिऊन देते, पाठराला अजिबात पिऊन देत नाही. आणि मला इतकं वाईट वाटतंय ना की ती पाठराला पिऊन देत नाही. पाठरू प्यायला जवळ गेलं तिच्या तरी ती लात घालते त्याला, नाहीतर मग डुसणी देते, लांब लावते तिच्यापासून. मला 3 वेगळ्या बाकीचा पंप भरायचा. तेवढा औषध टाकायचं 3 पंप. लाकूड आहे बघ ते खालू आहे, ते पायापासून लाकूड आणखी. तर असो, तरी पण मी तिला मका वगैरे चारतीये. आणि दूध जास्त यावं म्हणून 2 करडं झाले तर दूध पुरणार नाही म्हणून मी तिला मका जास्त चारत होती. पण त्या मकाचा बी फायदा फक्त त्या बोकडालाच होतोय. आणि त्या पाठरासाठी मी दुधाचा रतीब लावलाय, कारण आमच्या घरचं दूध आता सध्याला तरी बंद आहे. कारण आमची गाय यायला झालेली आहे आणि मी 2-3 गाया कमी केल्या, कारण वैरणीची टंचाई होती आपल्याकडे. म्हणून मग 2-3 गाया पण कमी केल्या. आणि आता नेमकी शेळी यायला आणि दूध संपायला गाठ पडली, म्हणजे दूध नसायला गाठ पडली. तर मी अर्धा लिटरचा रतीब लावलाय एका पाठरासाठी बाहेरचा. तसं आपल्याला एवढं गरजेचं नाही. आमच्या घरात काय आम्ही लहान मुलं नाहीत, आम्ही सगळे मोठेच आहेत. तर सकाळ संध्याकाळ कोरा चहा केला तरी जमून जातो. उलट त्यानिमित्ताने माझा चहा थोडा प्यायचा कमी झाला. पण त्या करडासाठी, छोट्याशा पिल्लासाठी आम्हाला दुधाचा रतीब लावावा लागला. तर ते मी तुम्हाला दाखवेलच. त्याला बाटलीने दूध पाजत असते मी.
आज संध्याकाळचं दूध पाजताना मी तुम्हाला ते दाखवेल. तर आलेली आहे मळ्यात आणि इकडे अण्णांनी 7 पंपाचं औषध आणलेलं आहे. मी एकदा औषध फवरून दाखवलं चौधरी साहेबांना की मी फवरू शकते, मला येतं फवरायला, फक्त तुम्ही प्रमाण लिहून आणा बाटल्यांवर किती औषध फवरायचं असतं, एका पंपासाठी किती प्रमाण घ्यायचं ते. तर अण्णांना पण तसं सांगितलं होतं. अण्णांनी पण 7 पंपाचं औषध आणलं आणि तुम्हाला गंमत सांगते, आता मी 7 पंपाचं औषध बनवून ठेवलं बरं का इकडं. आणि 7 पंपाचं औषध बनवलेलं मी 3 पंप मारले आणि 3 पंप मारल्याच्या नंतर मला असं वाटलं की अजून 4 पंप व्हायचेत, पण हे औषध जास्त कसं काय राहिले. मी अण्णांना विचारलं की अण्णा तुम्ही औषध वाढवलं नाही ह्याच्यातलं. तर म्हणतात बाबा ती लय स्ट्रॉंग झालं, म्हणजे त्यांच्या भाषेत लय कडक औषध होऊ नये, औषध कडक बिडक झालं तर जळायचा गहू सगळा, मग म्हणून मी त्याला पातळ केलंय थोडं. आणि मला सांगतानाच त्यांनी सांगितलं होतं बरं का की 7 पंपाचं औषध आणलेलं आहे. त्यांनी सांगितले 7 पंपाचं औषध आहे हे. त्यांनी तर सांगितलेलं 3 तांब्यामध्येच पूर्ण औषध करायचे आणि ते 7 पंपाला वापरायचे. तर मी ते 7 मग पाणी घेतलं त्याच्यासाठी, कारण एकेका पंपाला ओतला तरी होऊन जाईल ह्या हिशोबाने मी घेतलं होतं. तर म्हणजे असं गडबड गोंधळ करून ठेवतात. आता त्याच्याने किती तण जळेल काय मला माहिती नाही. आणि आता मारले तर खरं, मी मारते तर खरं. आता हे करून परत करणाऱ्याला दोष येतो बरं का. तर असो औषध त्याच्यात टाकून घेतलेले आणि त्याची थोडी स्मेल येत होती, म्हणून मग मी माझा पोशाख चढवून घेतला पहिला, कारण ती स्मेल जरा उघडीट असते आणि केमिकल असतात त्याच्यात, म्हणून आपल्याला कुठला इफेक्ट व्हायला नको म्हणून ते तोंड वगैरे बांधून घेतलं त्याचं. आणि आता 3 वाजून गेलेले आहेत आणि फवरायचं एवढं अवघड वाटत नाही, पण हे औषध कालवत बसायचं ना मापानुसार, त्याला थोडा वेळ जातो माझा. मग ते फवरायचं मला काही अवघड वाटत नाही. तर इकडे आम्ही औषध बनवून घेतलेले आहे आणि ह्याच्यातच खूप वेळ गेला माझा. तर पुढचं तुम्हाला सांगते. याच्यानंतर झालं काय की 3 पंप फवारले खाली आणि तोपर्यंत लाईट गेली. आता लाईट गेल्याच्या नंतर करायचं काय, इथं मळ्यातच आहे जवळ म्हणून आम्ही काही ड्रम वगैरे पण भरून ठेवला नव्हता. तर मग पुन्हा माझ्या एका जाऊबाईचं घरी तर शेजारीच आहे ना, आमच्या रानाच्या शेजारीच, म्हणजे आमच्या वस्तीच्या शेजारीच मळा आहे हा, पण आमच्या घराच्या अलीकडं तिचं घर पडतं आणि आमचं घर तिच्या घराच्या मागं पडतं. तर मग आम्ही तिथूनच पाणी आणलं. तर अण्णांना काही चालायला येत नाही, अण्णांची गुडघे दुखतात, म्हणून मी फवरायला गेली मळ्यात. पण ते अण्णांना पडायचं ते काम पडलंच. त्यांनी तिकडून पाणी आणलं त्यांच्या घरून 5 पंपाचं पाणी आणलं परत. पूर्ण टोटल 8 पंप झाले ते. अण्णांनी एक मग परत एक्स्ट्राचा ओतला त्याच्यात आणि मला माहीत नसताना ओतला. आणि थोडी वाहतूक लांब होती, म्हणजे इथं औषध घ्यायची आणि मळ्यात विहिरीच्या खाली फवरायला जात होती ना, तर त्याच्यामुळं थोडं लांब होतं. त्याच्यामुळं मला हे अंधार पडेपर्यंत काम गेलं. दिवस मावळोस्तोवर मला हे 7-8 पंप फवरायला गेले. तर असो, तणनाशक फवरून घेते. एवढा दातूर उगवला ह्याच्यामध्ये गव्हामध्ये. काय काय उगवले गवत, धनुरा उगवलाय आणि ती तसली भाजी पात्रची आणि बिलायताचं गवत, एवढंच आहे फक्त, दुसरं काय नाही. पण इतकं दाट उगवलंय ते, भयंकर दाट उगवलंय. आता ते जळलं तर बरे, पुढं काय होणार आहे काय माहिती आता. तसं चौधरी साहेब आमचे फवारतात बरं का. जर म्हणजे मी एवढे दिवस फवारतच नव्हती, मी कुठं आता फवारायला चालू केले, कारण मला फवारणी कशी असते काय असतं ते मला काही माहीत नव्हतं. मी आता माहिती करून घेतली आणि करायला लागली. तर याच्या आधी चौधरी साहेबच फवारायचे, पण ते मला असं वाईट वाटतं की ते एवढे दिवसभर कष्ट करतात आणि म्हणजे त्यांनी जर काम करायचं म्हटलं ना शेतातलं, तर एकतर सुट्टी करायची आणि काम सिमेंटचं असल्यामुळं म्हणजे एका डीलरच्या हाताखाली आहेत, मग तिथं मोजकेच लेबर असतात कामाला, मग सुट्टी जास्त करून भेटत नाही त्यांना. आणि मग सुट्टी नाही भेटली तर मग त्यांनी काय करायचं, म्हणजे त्यांचा नियम ठरलेला असतो की सकाळी लवकर जातात, उठून 6 वाजताच आणि 8 वाजेपर्यंत त्यांचं जेवढं होईल तेवढं करायचं शेतातलं काम. म्हणजे असं फवारणी वगैरे असली तर बरं का, कुठं भरणं करायचं असेल किंवा फवारणी करायची असेल तर असं सकाळी जाणार त्यांच्या कामाला जायच्या टायमापर्यंत. 8:30 वाजता 8:45 वाजता घरून निघतात ते. तर 8 वाजेपर्यंत फवारणी करणार आणि तिकडून येणार, मग गडबड नुसती त्यांची होती. मग मला असं वाटतं की हाय ना, मला करायसारखं माझ्या हातातलं आहे ना हे काम, तर मग घेते करून. तसं तर आज मला आज पण एक जण बोलली की अगं तू कशाला करतेस, नागननी, म्हणजे आमच्या चौधरी साहेबांना नागन म्हणतात इथं, तर फवारलं असतं ना नागननी. तर मी म्हटलं अहो काकू ते कधी येणार, कधी फवारणार, यायला उशीर होतो त्यांना, 7:30 वाजतात घरी यायला, आणि सकाळी फवारायचं म्हटलं तर मग त्यांची पण गडबड होऊन जाते. एखादा कवळा मकवानाचा आणला त्यांनी घरी तर मग मला वजा आणायचं वाचतं माझं रानातनं. आणि
मग त्यांनी नाही वैरण केली शेतातल्या कामाच्या नादात, त्यांनी नाही ना वैरण आणली शेतातून, तर मग मला डोक्यावर वजं घेऊन यायला लागतं वैरणीचं. मग त्यापेक्षा कोणतं ना कोणतं आपल्याला करायचंच आहे ना नेटाचं, तर हेच केलेलं काय वाईट आहे. म्हणून मग मीच फवारायला घेतलं. तसं तर मी मजेत कुठलं तरी करायला जाते, पण नंतर ती माझी जबाबदारी होऊन जाते. आणि ड्रम भरून ठेवला ना तर सोपं असतं, 2 माणसं लागत नाहीत, काय नाही, तर आपदा पण होत नाही. पण इकडे मी ड्रम भरून नव्हता ठेवला, त्याच्यामुळं पंप उचलून अण्णांना पाठीवर द्यायला लागत होता, कारण जमिनीवरून पंप घ्यायचा आणि अडकवायचा थोडं अवघडच काम असते. म्हणून मग अण्णा इथं उचलून देत होते आणि मी पंप घेऊन फवारायला जात होती. तर पंप आम्ही औषध केलं होतं पार एकदम शेताच्या ह्या टोकाला, आणि फवारायला मला खाली जावं लागत होतं लांब दुसऱ्या टोकाला. त्याचं कारण असं की आम्ही तिथं मोटर चालू होती म्हणून आम्ही तिथल्या तिथं घेतलं ते करायला, पण ते सगळं उलटंच होऊन बसलं बरं का. लाईट जायची ती गेली आणि ते काम वाढायचं ते वाढलं माझं. तर असो. आणि हां, सांगायचं राहिलं तुम्हाला की आमच्या शेताच्या शेजारी इकडे ऊसतोडी चालू आहे, आणि इकडं आज वाड्याचं चांगलं चान्स लागणार होता मला, जवळच्या जवळ वाडं घ्यायला, पण माझ्याकडं वेळ नव्हता. आणि पैसे देऊन ठेवल्यावर त्यांना ते डिपू मारून ठेवतात बरं का, असं काही नाही की ते मला भेटलं नाही. पण मी जाण्याच्या आधी तिकडं भरपूर गर्दी झालेली होती. आणि टोळीवाल्यांचं कसं असतं, म्हणजे ऊसतोडीवाल्यांचं कसं असतं की आधीच पैसे घेऊन ठेवतात ते. मग आधी पैसे घेऊन ठेवलेले असतात त्यांचे, पहिले ते कवर करून देतात आणि नंतर दुसऱ्यांना देतात. मग म्हटलं चला आपल्याला भेटणार नाही, तर फवारणी करून घेतली. विहिरीच्या खालचं झालं फवारायचं माझं, आणि 3 पंप तर बसले फक्त इकडं खाली. मग 3 पंप तेवढे मारून घेतले, आणि नंतर तोंड आणि हात धुवून घेतलं, आणि नंतर एक ऊस आणला त्यांच्याकडनं जाऊन, आणि मग ऊस खाऊन घेतला आरामात बसून इथं विहिरीजवळ. आणि आता चालली बघा इकडचं फवारायला. हे माझ्या पाठीमागचं जे राहिले ना, तर हे फवारायचं आहे आता. तर असा होता आजचा दिवस माझा, आणि काय विशेष नव्हतं आज, फक्त हे फवारणीचंच काम चालू होतं. आणि हो, सांगायचं राहिलं की फवारणी करायच्या नादामध्ये ना माझ्याकडनं सेल्फी स्टँडचं जे आहे ना पट्टी, ती तुटून गेली. मोबाईल स्टँडला लावला आणि मी असं स्टँडसहित मोबाईल उचलायला गेले तर ते तुटून गेलं. आणि इकडे बघा वाडेवाल्यांच्या गाड्या लागल्यात बांधावर. इकडं वाडं व्हायचं चालू आहे लोकांचं. मला मस्त वाटत होतं की अरे आपण वाडं तोडायला वाडं घ्यायला गेलो नाही, आपल्या जवळचा चान्स गेला, पण काही नाईलाज होता माझ्या कामामुळं. वाडं उद्या देतो म्हणला ती माझं. हां, माझे पैसे आहेत ना त्याच्याकडं, तो बोलला उद्या देतो. तर मंडळी चला, झालेलं आहे आता आमचं फवारायचं औषध, आणि आता निघालोय आम्ही घरी. तर अंधार पडायला लागला, 6:30 वाजून गेले असतील, हाय का नाही काकू? पाय धुवून घेतले आणि ही आमचा संसार संघ घेऊन चालली. पण माझं स्टँडचं ना पट्टी तुटली, आता मोबाईल लावता येणार नाही. रोज नवं लपडा काय, पट्टी नव्हती तुटायला पाहिजे पण तुटली. तर चला, आलेलो आता घरी. इथं मळा तिथं खाली, आणि इकडे आमचं घर पिपरीच्या झाडाखाली. तर आता करडं पायात येडं घालत्यान दुधासाठी, दुधाचं रतीब लावलाय त्यांच्यासाठी, आणि त्यांची आता धार झाल्याशिवाय काय. तर चला घरी जाऊनच भेटू आता. गुरं पाणी पिली नव्हती 4 वाजता, आता एकदा गुरं पाणी पाजून बघायला लागतील. पडली असती की. काय ग घाई चालली नुसती. इकडून 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 बाबू अशा. हां, घरी येते का नाही तोपर्यंत बघा ह्यांची ना ही पाखरासारखी वाट बघत बसलेली असतात आम्हाला कधी खायला देते म्हणून. तर असा होता माझा आजचा दिवस मंडळी. आणि खरं ही हसण्यासारखी गोष्ट आहे ना. पहिल्या जमान्यामध्ये असंच असायचं बघा की म्हातारे कोतारे बायका आहेत ना, मुलांना जास्त खायला घालायच्या आणि मुलींना जवळ करत नसायच्या. तसाच काहीचा प्रकार माझी चिंकी करते. तर आम्हाला या गोष्टीचं हसायला येतं, आणि माझ्या मुली तर जाम मजा घेतात. म्हणतात अगं ती ना आजी पणजीच्या वळणावर गेली, त्याच्यामुळं ती तिच्या पिल्ल्याला म्हणजे मुलीला जवळ करत नाहीये.
तर असं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.